नमस्कार, सुजाता फॅशन क्रिएशनमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत। तर मैत्रिणींनो, आज जो आपण व्हिडिओ बघणार आहोत त्यामध्ये आपण बघणार आहोत की 30 इंच साईजचा 4 टक्स ब्लाउजचे पेपर पॅटर्न कशा पद्धतीने कटिंग करायचं। तर चला बघूया 30 इंच साईजचा 4 टक्स ब्लाउज। तर मी हा पेपर घेतलेला आहे, यावरती अर्धा इंचावरती एक मी मार्क करून घेतला। त्यानंतर ब्लाउजची पूर्ण उंची टाकली व पूर्ण उंची टाकून झाल्यानंतर खाली अर्धा इंच शिलाई मार्जिन ॲड करून घ्यायची आहे व ये पट्टीच्या सहाय्याने आपल्याला याच्या लाईन ओढून घ्यायच्या आहेत। जी आपली ब्लाउजची पूर्ण उंची आहे त्या उंचीत आपल्याला 1 इंच वाढ करायची आहे पाठीमागच्या भागासाठी। तर हे आपलं मार्किंग करून झाल्यानंतर आपण गळ्याची मार्किंग करणार आहोत। तर त्यासाठी मी 2.25 इंच गळ्याची रुंदी घेतली। नंतर आपल्याला शोल्डर टाकायचं आहे। तर शोल्डर 3 इंच टाकलं। तिथून आपल्याला मुंड्याची खोली टाकायची आहे। तर मुंडा हा माझा 5.5 इंचाचा आहे, तर मी 5.5 इंचावरती इथं मार्क करून घेतलं। वरचा आणि खालचा अंतर समान आहे का एकदा चेक करून घ्यायचं आणि मुंड्याचा काटकोन तयार करून घ्यायचा। यानंतर जिथं आपण काटकोनाची लाईन आखतो तिथेच बरोबर आपल्याला छातीचा चौथा भाग टाकायचा आहे त्या लाईनवरती। तर 30 इंच छाती आहे, तर छातीचा चौथा भाग 7.5 इंच आणि कमरेचा चौथा भाग अधिक 1 इंच ॲड करून ते मार्किंग कमरेवरती करायचं आहे आणि दोन्ही डॉट आपल्याला या पद्धतीने जोडून घ्यायचं आहे। बाहेरच्या बाजूला 1.5 ते 2 इंच शिलाई मार्जिन तुम्ही ठेवू शकता। मी इथे 1.5 इंच शिलाई मार्जिन घेतलेली आहे। हे दोन्ही शिलाई मार्जिनचे देखील डॉट आपल्याला जोडून घ्यायचे। यानंतर आपला काटकोन जिथे जोडलेला आहे तिथे क्रॉस लाईन ओढून घ्यायची। 1 इंचावरती मार्क करायचा आणि त्याला फ्रेंच कर्वच्या सहाय्याने किंवा आपण हाताने देखील मुंड्याचा आकार देऊ शकतो। अशा पद्धतीने मुंडा तयार झालेला आहे। नंतर आपल्याला आता पाठीतला टक्स घ्यायचा आहे। तर 3.5 इंचावरती एक मार्क करून घ्यायचा। वरती 4 इंच टक्सची उंची ठेवायची आणि अर्धा इंच रुंदी ठेवून मार्किंग करून घ्यायचं। तर आपलं हे पाठीतल्या टक्सचं देखील मार्किंग झालेलं आहे। त्यानंतर आपल्याला आता गळा टाकायचा आहे। तर गळ्यासाठी मी पाठीतली जी उंची आहे पाठीतल्या पट्टीची ती 4.5 इंच ठेवलेली आहे। तिथून गळ्याची रुंदी 2.5 इंच घ्यायची व वरची 2.25 इंच घेतलेली तो काटकोन तयार करून घ्यायचा। हलक्या हाताने आपल्याला याला गोल राऊंड देऊन घ्यायचा आहे। तर आपला हा पाठीचा पोर्शन तयार झालेला आहे 30 इंचाचा। हे पॅटर्न आता आपण कट करून घेऊयात। यानंतर आपल्याला जो पुढचा भाग कट करायचा आहे त्यासाठी मी पेपर घेतलेला आहे। तो पेपर जो आहे तो 1.5 इंच एक्स्ट्रा म्हणजे दोन्ही बाजूला 1.5 इंच एक्स्ट्रा असेल असा वाढवू घ्यायचा आणि त्यावरती हे आपण जे पाठीचा पोर्शन कट केला होता ते ठेवून मार्किंग करून घ्यायचं। तर हे मार्किंग करून झालेलं आहे। त्यानंतर आपल्याला सर्वात प्रथम मी इथे मुंड्याचा जो आकार आहे काटकोन आहे तो तयार करून घेणार आहे। तर हा मुंड्याचा काटकोन तयार करून झाल्यानंतर जे आपण बाहेरचं मुंड्याचं वळण दिलं होतं त्याच्यापेक्षा अर्धा इंच आतल्या बाजूला आपल्याला घेऊन आतल्या मुंड्याचं वळण द्यायचं आहे। तर हा आपला आतला मुंडा तयार झाला। त्यानंतर आपलं शोल्डरचं माप टाकून पुढच्या गळ्याची उंची टाकायची आहे, रुंदी टाकायची गळ्याची आणि गळ्याचा चौकोन तयार करून घ्यायचा। त्यानंतर कोपऱ्यातून अर्धा इंच घेऊन हलक्या हाताने गोल असा पुढच्या गळ्याचा आकार देऊन घ्यायचा। नंतर आपल्याला काजबटन पट्टीकडून 3.5 इंच घ्यायचं व तिथून वरती 1 इंच घ्यायचं आहे। पुढच्या बाजूला 3.5 इंच व कमरेतल्या बाजूला 2.5 इंच घेऊन आपल्याला हे 3 डॉट फ्रेंच कर्वच्या सहाय्याने किंवा हाताने देखील तुम्ही जोडू शकता। तर या पद्धतीने राऊंड शेपमध्ये जोडून घ्यायचं आहे। हे जोडून झाल्यानंतर जिथे आपले जॉईंट झाले होते तिथे बरोबर बाहेर 1-1 इंच आपल्याला एक्स्ट्रा मार्जिन घ्यायचे आहे। तर दोन्ही साईडला 1-1 इंच मार्जिन घ्यायची व गळ्याकडच्या साईडला अर्धा इंच व मुंड्याकडच्या साईडला अर्धा इंच वाढवून घेऊन हे मार्क जे आहे ते आपल्याला पट्टीच्या सहाय्याने जोडून घ्यायचे। जिथे आपण 3.5 इंचाची खूण केली होती तिथून वरती सरळ 3 इंचावरती एक आपल्याला मार्क करून घ्यायचा आहे। तिथं आपल्याला हा पोटातला टक्स घ्यायचा आहे आणि 1 इंच रुंदी ठेवायची आहे। त्याची दोन्ही साईडला 1-1 इंच ठेवून मार्क करून घ्यायचा। या टक्सपासून आपल्याला जो मुंड्यातला टक्स घ्यायचा आहे त्यासाठी सरळ वरती 2.5 इंचावरती एक खूण करायची आणि बाजूला 2-2 इंचावरती खुणा करून घ्यायच्या।
त्यानंतर कमरेकडच्या साईडला 1.5 इंचावरती एक खूण करायची आणि आपल्याला ही टक्सची मार्किंग करून घ्यायची आहे. तर या पद्धतीने आपण 4 टक्सची मार्किंग करून घेणार आहोत. त्यानंतर हा आपला पुढचा जो भाग तयार झालेला आहे तो कट करून घ्यायचा आहे. तर आपला हा पुढचा पोर्शन कट करून झालेला आहे. त्यानंतर आपण जी आहे ती योकपट्टी बघणार आहोत. तर योकपट्टी जी आपण घेणार आहे ती 3.5-2.5ची घेणार आहे. तर त्यासाठी आपल्याला जो पाठीचा पोर्शन होता त्याची कमरेची रुंदी बघायची आहे किती आहे. या रुंदीपेक्षा आपल्याला 1 इंच एक्स्ट्रा माप घेऊन योकपट्टी कट करायची आहे. पुढच्या बाजूला 3.5 व मागच्या बाजूला 2.5 इंच माप टाकायचं. 2.5 इंचावरती पट्टीच्या साह्याने लाईन ओढून सरळ घ्यायची आणि जो 1 इंचाचा वरचा पोर्शन राहिलेला आहे त्याला फ्रेंच कर्वच्या साह्याने गोल आकार देऊन घ्यायचा. तर ही आपली योकपट्टी तयार झालेली आहे. या पद्धतीने आपला 30 इंच साईजचं पेपर पॅटर्न रेडी झालेला आहे. तर मैत्रिणींनो, या व्हिडिओमध्ये मी अगदी डीपमध्ये 30 इंच साईजचा 4 टक्स ब्लाऊजचे पेपर पॅटर्न कशा पद्धतीने कट करायचं ते सांगितलेलं आहे. या पद्धतीने जर तुम्ही ब्लाऊज कट केला तर हा ब्लाऊज फिटिंगला अतिशय सुंदर बसतो. जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवीन शिवणकामाच्या व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.